हॅलो. हॅलो. हा, श्री श्री स्वामी समर्थ. समर्थ. हा, श्री. सुनीता ताई बोलताय ना? होते होते, बोला ना. ताई, मला माझा आताच एक अनुभव तुमच्याशी शेअर करायचा होता. हा, सांगा ना ताई. आणि हा. नाव सांगायचंय? नाही, नाव नाही सांगते. हा. नाव मी सांगेल पुन्हा. अच्छा. फक्त अनुभव सांगायचा होता. कुठून की बोलता ते सांगायचंय? मी पिंपरी चिंचवड मधून बोलते. बरं बरं बरं, हा सांगा. ताई, काय झालं, मी आता 9 गुरुवाराचं व्रत चालू केलं होतं. बरं. हा तर त्या 9 गुरुवारामध्ये हा माझं कसं झालंय माहितीये का, माझ्या मनात म्हणजे मला अशासारखी एक मानसिक भीती बसलीये. हा हा हा. काहीतरी आता सतत नाही का, मुलांना जर असं काय झालं तर काय झालं. मला पण थोडंसं काय झालं की बापरे, काय मोठा आजार नाही ना झालेला आपल्याला, आता दवाखान्यात नाही. पण जायची मला भीती वाटते. मला बरोबर. इतकी भीती वाटते. आणि माझी मुलं, मला 3 मुलं आहेत. जी मोठी मुलगी आहे आणि 2 मुलं लहान आहेत. दोन मुली, एक मुलगा आहे मला. हा हा हा. तर गुरुवार होता. गुरुवारच्या दिवशी मी पूजा वगैरे मांडली, दुपारी झालं वगैरे सगळं, आणि जेवण हा खाऊन करून आम्ही झोपी गेलो. हा झोपी गेल्यावरती मोठ्या मुलीला स्वप्न पडलं. हा. माझ्या सतत अशी मनात भीती राहते ना, हो हो. मुलांना काय होतंय का काय, मला काय होतंय खरं. का काय आणि ताई, सारखं. तुम्हाला सांगू का, हे तुमचंच नाही, हा हे सगळ्यांचंच असतं. इव्हन हा मला सुद्धा असंच व्हायचं जेव्हा माझी मुलं छोटी होती. हा आणि आपल्याला तेव्हा असं माहित असतं ना की माझ्या मुलांना माझ्याशिवाय आता कोणाचाच आधार नाहीये, हो एवढे हो, छोटे बरोबर. आहेत हे. तर छोटे आहेत. हा. त्यावेळेला ना ताई, सगळ्या स्त्रियांना हा असा डिप्रेशनचा वगैरे प्रॉब्लेम असतो. आणि त्याला हा. मार्ग फक्त स्वामी असतात. पण ना ताई, आता आधी मला ना स्वामी इतके छान छान अनुभव द्यायचे. आणि मी 9 गुरुवार करत होते. बरं, मी काय हं, झालं, माझ्याकडून उपवास होईना झाला. मला अशक्तपणा वगैरे खूप बरोबर. हा जाणवतोय. हा हा हा. तर मग मी स्वामींना म्हटलं, मला स्वामी माफ करा, माझ्याकडून काय उपवास होत नाही. मी फक्त पूजा मांडणी करण, कहाणी वगैरे वाचेल नाही हा का. हा, बरोबर आहे. तर हो. मी तेवढं केलं. हं, आणि 9व्या गुरुवारी, आज कितवा गुरुवार होता, 8वा होता का 9वा लक्षात नाही. पण दुपारी मग झोपल्यानंतर मुलगी झोपेतून उठली हं. आणि म्हणली, अगं आई, म्हणजे माझी दोन्ही मुलं लहान आहेत. एक 10 वर्षाची मुलगी आहे आणि 4 वर्षाचा मुलगा आहे. हा तर हा म्हणे, अगं, ही दोघं जण कुठेतरी बाहेर गेली घराकडे खेळायला, आणि 2 लहान मुलं, एक मुलगी एक मुलगा. हा हा. तर अशा हाताने खुणवत होते, म्हणजे अशी काहीतरी निगेटिव्ह एनर्जी, म्हणजे अशी अच्छा भूतबाधा अच्छा. वगैरे हा ना. हा हा हा. तर तशी 2 मुलं ह्या 2 मुलांना, माझ्या मुलीला आणि मुलाला, इकडे या, आमच्या अरे. संग खेळायला या, अशा हाताने खुणवून बोलवत होते. हा. आणि त्यांच्यावर असं काहीतरी जादू झाल्यासारखी माझी दोन्ही मुलं त्या 2 मुलांच्या मागे निघून जायला चालली, लागले. अच्छा. हा गेली. हा. हा. आणि मग माझी मोठी मुलगी गेली बाहेर, बघते तर अरे, कुठं गेले हे ताई आणि शंभू, कुठं गेले, खेळत होते तर दिसत नाहीये. म्हणजे हा छोट्या हा हा मुलीला आम्ही हा माऊ म्हणतो लाडानी, माऊ आणि शंभू. हे हा. दोघं पण नाहीयेत. म्हणून आई, कुठं गेले ग हे दोघं जण, म्हणून हं. ती कुणाच्या मागे चालले ते तिला दिसलं, माझ्या मुलीला. ओ. तर ती त्यांच्या मागे मागे, त्या स्वप्नात बरं का, हा हा. आणि मुलांच्या मागे मागे ती गेली. आणि माझी मुलं, त्या हं. 2 निगेटिव्ह एनर्जी जे आहे ना ती हो मुलांची, हो. तर त्या मुलांसोबत एका काहीतरी असं घाणेरडं घर होते. म्हटलं, आई, मला ना त्या घरात मी गेले ना शंभूला आणि माऊला आणायला, हा हा. तर मला असं एकदम हे वाटलं की बापरे, हे काय आहे? किती घाणेरडी एनर्जी, वाईट निगेटिव्ह एनर्जी वाटते या घरामध्ये ओ. म्हणून. हा हा. आणि मग मी घाबरले, म्हटले, आणि शंभूला कडेवर घेतलं आणि माऊला हाताला धरलं मी. हो. आणि हं. मग मी शौर्याला म्हटलं की जोर जोरात हनुमान चालीसा म्हणायचं, अजिबात थांबायचं नाही, मागे वळून बघायचं नाही, अरे वा. असं मी हा सांगितलं. आणि हा. आम्ही पळत सुटलो. पण व्हायचं काय, म्हटले आई, ती मुलं पण आमच्या मागे पळत आली. ते परत शंभूला आणि माऊला बोलवतात ते, की ये म्हणून, तू अगो आमच्याकडे बाई. या, खेळायला जाऊ नका, आमच्याकडे या, असे बोलवत होते. अरे बापरे. हा 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 हा. आणि जसे पळतील पळतील, म्हणजे चकवा लागल्यासारखं झालं. हा म्हटले, हा आई, हा. आम्हाला, आम्ही फिरून पळून पळून परत त्याच घराजवळ येत होतो. बाई आणि ग. ते असं पडकं बिडकं घर, घाणेरडं होतं अरे म्हणली. अरे अरे. हा. आणि तिथे मग 2-3 वेळा असंच झालं, पळून पळून परत त्याच घरासमोर. मग म्हणली, हम्म. मी घाबरले, जोर जोरात ओरडायला लागले, रडायला लागले, की स्वामी, माझ्या मदतीला या, माझे दोन्ही बहीण भावंड लहान आहेत, मी काय करू एकटी. आई ग. आणि हा. ती पण भोलेनाथांचं करती, शंकर बाबा या, तुम्ही या. मग अरे बापरे. तेवढ्यात एक वृद्ध गृहस्थ आले तिथं. हम्म असे म्हातारे होते हम्म आणि पायजमा शूट घातला होता त्यांनी. हम्म. तर ते म्हटले, अरे बाळा, तू हम्म. या जंगलात इकडं कुठं आली, ही जागा चांगली नाहीये. हा हा तर हा ती म्हटली, बाबा बघा ना, माझे 2 लहान बहीण भावंड आहेत. हा. तर ह्यांना ती 2 मुलं आहेत ना लहान, ती इकडं खेळायला म्हणून घेऊन आली. आणि आम्ही घराकडे जायला रस्ताच भेटत नाही, आम्ही फिरून फिरून परत त्याच घराजवळ येतोय. ओ. हा हा. मग ते बाबा म्हटले, धर माझा हात, मी तुला घरी नेऊन सोडवतो. अरे वा. तर माझी मुलगी म्हटली, नाही नाही, मी तुम्हाला ओळखत नाही, हा. आधीच मी इथं अडकली, मी तुमच्यावर कसा विश्वास ठेवू. तर म्हटले, बाळा, घाबरू नकोस, माझा हात धर,
हा मी तुला घरी सुखरूप पोहोचवतो. तरी माझी मोठी मुलगी ऐके ना. मग ते म्हणले बाळा भिवू नकोस, धर माझा हात. मग हा. तेव्हा कुठे माझ्या मोठ्या मुलीने त्यांच्या हातात हात दिला आणि म्हटले आई घरापर्यंत आणून सोडवलं त्यांनी आम्हाला आपल्या. अरे वा. आणि परत जाताना कसे म्हणतात ते भिवू नकोस बाळा, घाबरू नकोस, मी आहे. अरे वा. तर हे असं स्वप्न जेव्हा तिला पडलं माझ्या अंगावरच काटे येतात हे. हो हो आणि हो हो. मला इतकं नाही का हा रडूच आवरत नव्हतं अहो त्या दिवशी हा पण आणि हा. आता पण. आई की ग. पण ते बघा ना, मी गेले त्यांच्या समोर आणि पूजा मांडली, तिथं डोकं ठेवलं. म्हटलं काय हो, म्हटलं सेवा केली मी तुमची एवढी, हा. माझ्याच्याने एक उपवास पण धरला गेला नाही. हम्म. आणि मला सतत भीती वाटते की मला कुठला मोठा आजार होतोय की काय, किंवा अरे माझ्या मुलांना काही होतंय की काय. तर हा. तुम्ही येऊन स्वप्नात सांगताय का माझ्या मुलीला घाबरू नकोस, मी मी आहे आहे. तुझ्या पाठीशी. हा हा. आणि म्हटली मी सहज जाताना जेव्हा मी वळून बघितलं ना त्या बाबांकडं, हा तर हा. त्यांचा अर्धा अंग मला पिवळा आणि अर्धा अंग असं निळसर दिसला काही. हो म्हणजे म्हटलं बघा अगं ते कोणी नव्हते, म्हटलं तुझी स्वामी. श्रद्धा आहे ना स्वामींवरती, बरोबर भोलेनाथांवरती, ते आपले स्वामीच होते म्हटलं. बरोबर. किती छान ताई, आणि किती सुंदर. मला ना, मी तुमचा हल्ली ना माझ्या मनात ही भीती बसली ना ताई, मला खूप भीतीशी वाटतेय. बिलकुल घाबरायचं नाही ताई, बिलकुल हा ना. घाबरायचं नाही. मुलं छोटे असले ना, तसं प्रत्येक आईला होत असतं बरं का. हे होतं. प्रत्येक. आणि हा. मला ऍक्च्युली आता पण इतकं मी घाबरलेली ना, असं वाटतं मला दवाखान्यात माझी कंबर दुखी वगैरे इतकी वाढली अशक्तपणामुळे, काही वेगळं काही असू शकतं नाही का नाही मला. काहीच नाही. हे फक्त अशक्तपणामुळे. तुम्ही ते तारक मंत्राची रक्षा वगैरे ना असं हं. सगळीकडे लावत जा, जिथे दुखतं जिथे वाटतं. नंतर थोडस डोक्यात केंद्रित दादा वगैरे सांगतात ना नेहमी, मी ते मागे करत पण राहा. एकदा तुमच्याशी फोन करून फोनवर माझा एक अनुभव तुम्हाला सांगितला होता ताई. अच्छा, आला का मग तो? आणि माझ्याकडं नाही, मी तुमच्या चॅनलला तो बघितलाच नाही, मला पण नाही माहिती. आला पण असणार. हा, पण हा अनुभव मला सांगायचा होता. आणि मी आता स्वामी ओम चॅनल मी तेवढ्यासाठी बघते की स्वामींप्रती माझा विश्वास तर आहे, पण तो अजून वाढत जावा. वाढेल, नक्की वाढणार आणि ताई. आणि म्हणजे आता इतका तुम्ही हा अनुभव सांगितलाय ना, तुम्हाला इतका सुंदर अनुभव येईल ना ताई, की तुमची भीतीच निघून जाईल आता खरंच पूर्ण. ताई जाऊ हो. देत मला ना. आणि काही त्रास होणार नाही तुम्हाला बघा तब्येतीचे. मी स्वामींना बोलले होते की मी आता 21 सारामृताचं पारायण करतेय, हम्म, माझं चालू आहे. पण मी हम्म, आता इतकी रडले ना, मी म्हटलं मला 11 पारायण माझे झालेत स्वामी, पण हम्म. मला अजूनपर्यंत तुम्ही ह्या भीतीच खूप होती ना मला, हा 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 ह्या हा. भीतीपोटीच हे पारायण करत होते. पण काहीच अनुभव जाणवत नाही मला. दिवसेंदिवस माझी भीती वाढतच चाललीये. मी माझं मनच शांत, नको त्या लोकांचे चेहरे डोळ्यासमोर येतात, म्हणजे जे एक्सपायर झालेले आहेत, हा ते जे हा. आजाराने गेलेले आज आहेत. रात्रीपासून तुम्ही निश्चिंत व्हा ताई. बघा तुम्हाला छान स्वामी दर्शन देतील आजच. काही तर झालं ना, मी तुम्हाला खरंच. आणि मला स्वप्न हे पण पडलं की, हम्म. स्वप्नात मला पहाटेच पडलं, मला वाटतं की मी अच्छा. स्वामी चरित्र सारामृत वाचतीये स्वप्नात. ओ अरे वा. आणि एक स्वप्न असंही पडलं, हे स्वामी चरित्र चालू असतानाच पडलं, की मी श्रीखंड बनवले घरामध्ये छान असं. अरे वा. बाबा गणपती बाप्पा येत आहेत माझ्या घरी, मी हा श्रीखंड हा हा. बनवते. वा. तर हे सगळं म्हणजे शुभच चांगलं शुभ स्वप्न पडतं. संकेत आहे हो ताई, सगळे शुभ संकेत. रडू किंवा नका स्वामी तुम्ही. येऊन बोलतात की भिवू नकोस, माझ्या मुलांना मग सांगतात मी अजून आहे. काय पाहिजे, काय पाहिजे सांगा. आणि असं कुत्री जरी मुलांपुढे भुंकली ना बाजूला, तरी मी घाबरून जाते, इतकी बिलकुल कसली नाही भीती मनात घाबरायचं. बसली. आणि घाबरते घाबरते असं मुलांसमोर तर बिलकुल नाही बोलायचं ताई, कारण ना त्यांच्या नाजूक कोमल मनावर ना परिणाम होत जातात. परिणाम होतो. त्यांच्यासमोर चिडचिड आईने वाढलीये. भक्कम आहे असं दाखवायचं असतं. आलं लक्षात. हा हो ताई, हा. नक्की. त्यांना पण मला सांगायचं ना, स्वामी आहेत पाठीशी. मला असं वाटलं होतं की प्रदीप दादांचा नंबर घेऊन त्यांच्याकडून काहीतरी सेवा घ्यावी आणि आपली ती करत राहावी. हे हम्म पारायण पूर्ण झाल्यानंतर समाप्ती. हम्म. नव्या गुरुवारी पुरणपोळीचा नैवेद्य करून पण दाखवला स्वामींना. अरे वा. हा. आणि मग मला असे खूप अनुभव आले, पण आता हे भीतीपोटी आणि टेन्शन पोटी ना माझी चिडचिड होती विनाकारण नाही, बिलकुल मुलांवरती. नाही, बिलकुल नाही ताई. ते आपण आणलेत ना त्यांना ह्या जगात, तर आपण हो. त्यांना सगळं सक्षम बनवायचं. हा. श्री स्वामी मला ना समर्थ खरं, ताई. आणि माझी खूप इच्छा आहे. हो हा ताई. हा. मला दादांचा नंबर मिळेल का, प्रदीप हा दादांचा? मेसेज करा, मी पाठवते. हा. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. हा तुमचा व्हॉट्सअपच नंबर आहे हो का? हो हो ताई. हा. मी सेव्ह करते ताई. हो. आणि धन्यवाद. आणि तुम्हाला हा लिंक अनुभव कधी येईल. येईल? तुम्हाला आता लिंक पण येईल, तुम्ही मेसेज केल्यावर त्या लिंकवर जॉईन पण व्हा. हा मग त्या ग्रुपवर सीमाताई पण आहेत, हा 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 प्रदीप दादांच्या मठातल्या. हा. हा. ते पण, त्यांच्याशी पण तुम्ही पर्सनल संबंध कॉन्टॅक्ट करू शकता. हा. केंद्रीय दादा पण आहेत ग्रुपवर.
ठीक आहे ठीक आहे. केंजळे दादा, हो हो हो, त्यांचा हा पण मी बघितले अनुभव. हा हो, हा छान. हा हा. चालेल, धन्यवाद ताई. श्री श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हा ताई. अनुभव कसा? ताई आता सप्टेंबर मध्ये येऊ शकतो. ठीक आहे, चालेल, नो हं? प्रॉब्लेम, चालेल. हा, धन्यवाद ठीक ताई. मला आहे. हा ठीक आहे.